आहा हा हा हा, काय सुरेख वास येतोय कुळथाच्या पिठल्याचा. नावेच ठेवतील, पण आता तितकासा त्रास होणार नाही. कसे तोंड द्यायचे ते शिकलीये मी. वा 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 वा. आहा, कितीतरी दिवसांनी कुळथाच्या पिठल्याचा वास सुटला. आहा. अहो, डांब घालून कुळथाचे पिठले केले आहे आणि गरम गरम भाकऱ्या सुद्धा आहेत. जेवून घेता का? मी पाणी घेते. कशाला? चूल बंद आंदोलन आहे ना तुमचे? इथे भुकेनं जीव जात होता तेव्हा बंद ठेवली होती ना चूल? आता का केलात? नाही, रुक्मिणी जाऊबाईंनी सांगितले आहे की आता हेतू साध्य झालाय, त्यामुळे चूल बंद आंदोलन थांबवा. वा 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 वा, गुड रुक्मिणी. माझ्यापेक्षा मोठी झाली, महाराणी झाली, ती हुकूम सोडणार आणि तुम्ही झेलणार? माझ्या प्रति बायको म्हणून काहीच कर्तव्य नाही तुमचे? तुम्हाला माझ्या उपासमारीचे काहीच वाटले नाही? तुम्ही माझे म्हणणे मनापासून ऐकून घेतले असते तर खूप काही बोलले असते माझ्या मनातलं. आशा होती उगीचच, पण असो. आणि तुम्ही म्हणता की काहीच वाटले नाही ना? अहो, वाटले म्हणूनच तर केले ना. अहो, डांब घालत नाहीत कुळथाच्या पिठल्यात, पण तुम्हाला तसे पिठले आवडते म्हणून केले आहे. चुलीत घाला सारे, काही नकोय मला तुमच्या हातचे. बोला बोला, आता उलट उत्तर करणार असणार महाराणीने शिकवल्याप्रमाणे. बोला बोला, कंठ फुटलाय ना नवा नवा, पोपटपंची करा. जेवायचे नाही असे म्हणताय? बर, जशी तुमची इच्छा. आणि उत्तराचे म्हणत असाल तर काहीच उत्तर न देणे हेच माझे उत्तर. मी जरा सान्यांकडे जाऊन येते. वा 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 वा, किती दिवसांनी तुझ्याची घावरे आले ताटात. लुसलुसीत, सोनेरी आणि त्यात ही चटणी. आवडले ना? म्हणजे काय, अगं त्या गोदाच्या हातचं खाऊन असा वीट आला होता. बरं झालं तुम्ही ते चूल बंद आंदोलन मागे घेतलेत ते. आणि त्यात आज शंकर बापूंनी त्यांच्याची खिचडी खायला लावली मला. पोटात जुलूम सहन करावा लागला. वाढू का आणखीन? वाढ वाढ वाढ, आणखीन वाढ. आणि उद्या न्याहारीला सकाळी खमंग ताकातली उकड कर. आणि परवा पातोय आणि तेरवा आणि मुख्य म्हणजे स्पर्धा संपली की पाटी आणि खडू अडगळीच्या खोलीत देऊन टाकायची. भारी झाली हौस शिक्षणाची. आता यावर अजिबात वाद नको. वाढ वाढ वाढ, चटणी वाढ बघू. सुलोचने, अगं 4 दिवस तुझ्या हातचे जेवलो नाही तर कुठे दुष्काळ देऊन पडलो असं झालं होतं मला. आता परत असं कधी करू नकोस. हवं तर लिहा वाचायला शिक. मी काय ते शंकर बापूंसारखा कर्जा का नाही? अगुबाई, तेच म्हणत होते हो मी. तुम्ही अगदी खरवसासारखे गोड आणि मऊ आहात हो. खरवस? अगुबाई, मी सांगायचेच विसरले. दामले काकू आहेत की नाही, त्यांची गाय व्याली आहे. त्यांनी भरपूर चीक आणून दिला हो. म्हणून तुमच्या आवडीचा भरपूर वेलची घातलेला खरवस करणार होते. करू का हो? अहो, त्यावरूनच आठवले मला. वा 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 वा, आज मला स्वर्गाचीच यात्रा घडणार आहे. सुलोचने, अगं तुझ्या समोर स्वर्गातील अप्सराही फिक्या पडतील, फिक्या. अगुबाई, काहीतरीच. मग त्यांना कुठे जमणार ही ताकाची कढी, पोह्याचे खमंग डांगर आणि खरवस. घ्या, बरे झाले. घ्या, अजून खा. दे 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 दे. वा वा वा, सुलोचने, वा वा. भुकेने जीव व्याकुळ झालाय.
जरा हसा. अहो, परीक्षा संपली, आता हे घर आहे. एक खांबासारखी बसलीये, हलतीये का बघा. अजिबात हसत नाही मगासपासून. पण खरे सांगू का, भारी मऊ झाली स्पर्धेत. हो ना. किती छान छान पदार्थ केले होते बायकांनी. हो तर. हो ना, मी तर दामले काकूंनी केलेलं उसाच्या रसातलं पिठलं खाल्लं हो. काय चविष्ट लागलं. हो ना, मला ना पोळे काकूंनी केलेले तिखट मोदक सगळ्यात जास्त आवडले. मला सुभद्रेचे टंबिटू आवडले. मटा मटा खायला बरे. जे आपण ते खायचे आणि कोणाचे लक्ष गेले तर आपण खाल्लेच नाही असे दाखवायचे. आहे की नाही मौज. काय गो गोदी, तू परीक्षक होतीस ना, मग निकाल सांग ना. काय तो. अगो सांग ना. सांग ग, कोण जिंकले सांग सांग. सांगा ना सासूबाई. छे छे, असे कसे. गुपित आहे ते. शाबास, आज कधी नव्हे ते शाण्यासारखी वागलीस हो. तसा निकाल राखूनच ठेवलाय. आता दसऱ्याला पाठीवर काय दिवे लावतायत त्यावरून ठरेल. हो, माझे तर बाई कठीणच आहे. यांची कुरकुर अजून सुरूच आहे ना. नारायण परवडला. शंकर बापूचे काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. जोग आणि रुक्मिणी वहिनीने कणखरपणे सारे लावून धरले म्हणून इथपर्यंत निभावले. नाहीतर त्या बापूने सगळ्यांचे भस्म करून टाकले असते. पण मामनजी आणि यशोदेने मोठीच साथ दिली हो. यशोदे, स्पर्धेचा निकाल काहीही लागो, पण माझ्याकडून तुला हे बक्षीस. तुझ्या धडपडीसाठी. लक्ष्मी. अगो, पोरीला आईची आठवण आली हो. श्याम शब्द भासेरिता तिच्या वाचुनी, आई शब्द जोडताच अर्थ ये मनी. माया तिची ओथंबली दिसे डोळ्यात, ममतेचा दीप आई तेवे उंबऱ्यात. आई हाक भाळाची, आई सावली मनाची. उगावतो सूर्य रोज तिला पाहुनी. आभाळ मायेचे जिच्या पावले. यशोदा यशोदा माय माऊली. हा तुझ्यासाठी बाळकृष्ण, हा तुझे रक्षण करेल आणि पुढे तुझ्या पोटी येईल हो, तेव्हा तुझे यशोदा नाव सार्थक कर. खरेच तुझ्या रूपाने सदैव आई असणार आहे माझ्यासोबत. खरेच तू बाळकृष्ण. तुला देवकीचेही प्रेम मिळाले आणि यशोदेचे. दोन्ही मातांचे प्रेम मिळणे हे मोठेच भाग्य. पण तुला माहितीये का, मला माझ्या सासूच्या रूपाने जणू दुसरी आईच मिळाली. अशी आई आणि अशी सासू सगळ्यांना मिळाली तर सगळे किती सुखात राहतील. आणि ही गोष्ट सुलोचना आईकडे आणि कावेरी आजीकडे पाहून लक्षात आली आहे माझ्या. चांगली आई होणे जितके महत्वाचे आहे तितकेच मी चांगली सासू होणे हे महत्वाचे आहे. तेव्हा मला चांगली आई कर असं सांगत होते आजपर्यंत. पण आज अजून एक मागणे, मला उत्तम सासू हे कर. ऐकशील ना माझे.
काय केलेत हे? काय केले म्हणजे? त्या कुंकवाचा मान तुला राखता येत नाही ते हवे कशाला कपाळाला? मी घरातला कर्ता पुरुष आहे. तुझा नवरा आहे याचा विसर पडलाय तुला. विसर पडलाय म्हणूनच तुमच्यासाठी कुळथाचे पिठले आणि भाकऱ्या केल्या होत्या का? त्याही चुलीत घातल्या तुम्ही. उपकार केले होतेस की काय माझ्यावर? लहानपणापासून मनात इच्छा होती की स्त्रिया स्वयंपाक करतात म्हणजे काय मोठा तीर मारतात, घर सांभाळतात म्हणजे नक्की कोणते मैदान गाजवतात. त्यात काही विशेष नाही. सारे काही पुरुषांनाही करता येते. गेले 2-3 दिवस मी उपोषणाला बसलो, विरोध केला, पण माझ्या छाताडावर नाचून तुम्ही सगळ्या बायकांनी तुमचे ते खरे केलेत. गावातल्या अर्ध्या घरामध्ये आज हीच परिस्थिती आहे. हे पाप आहे, विनाश आहे, आणि हे त्या रुक्मिणीचं पाप आहे. आणि तिलाच पालखी धरून तुम्ही मिरवताय. आज आयुष्यात पहिल्यांदाच मी खिचडी करून पाहिली, बिघडली, पण प्रयत्न केला तर नक्कीच उत्तम करू शकेन. तुम्ही तिकडे स्पर्धेत रुक्मिणीच्या बुजगावण्यासारखे नाचत होतात, तेव्हा मी घरही आवरून ठेवले. तेव्हा लक्षात आले की हे सगळे पुरुषही करू शकतो. अशक्य काही नाही पुरुषांना. पण तुम्हा बायकांची या पृथ्वीवर गरज काय? तर मुलांना जन्म देण्या व्यतिरिक्त काहीही नाही. खर तर मी देवाला सांगायला जातोय, बाईने मुलाला जन्म दिला की तिला ताबडतोब मारून टाक. मी हे जाऊन बोलणार आहे वर त्याच्याशी. पण त्याआधी मी या तुमच्या धर्मबुडव्या नाचाचा निषेध करतो. निषेध, निषेध, निषेध. या सगळ्याचे मूळ ती रुक्मिणी आहे. तिला मारण्याचा प्रयत्नही केला. म्हटलं ही पापीण मरून जाईल, पण अपयशी ठरलो. मग उपोषणाला बसलो, तिथेही अपयशी ठरलो. त्या रुक्मिणीचा पती मेलाय तरी अंगावरचे आलवण टाकून धर्म बुडवला. पण मला धर्म वाचवावा लागेल. थांब, जाऊ नकोस. शेवटचं माझं व्याख्यान ऐकून जा. आता धर्म वाचवण्यासाठी मी माझी आहुती देणार आहे. मी स्वतः मरणार आहे. दसऱ्याला बाईने पाटीवर पदार्थाचे नाव लिहायचे आहे ना, तोपर्यंत माझा संपर्क तुटेल तुम्हा सर्वांशी. माझा स्वयंपाकही मीच करणार आहे. तिकडे पाटीवर एक जरी शब्द बाईने लिहिला तर इकडे माझी यात्रा संपली म्हणून समज. बाईने हुशार झालेले आणि माझ्या समोर मिरवलेले मला पाहायचे नाहीये. त्यामुळे पुढे समाजाची घडीच बिघडणार आहे. तेव्हा आजपासूनच माझ्या नावाचे कुंकू लावू नकोस. सखू, हे काय करतेस तू? मी अ काढते. अ असा? अगो, अ असा नसतो काढायचा. असा नसतो, मी बरोबर काढते. अगं नाही ग बाई, गणपत सांग ना हिला. हो सखू, बरोबर आहे महादेव दादाचे. तू चुकीचा काढतेस. नाही, मी बरोबर काढते. अरे देवा, हिला कोण शिकवणार आता? आणि शिकून तरी काय करणार आहे? ते लग्न झाल्यावर हिच्या सासरी चालणार आहे का हे? आणि ही शिकलीये म्हटल्यावर हिच्याशी लग्न तरी करेल का कोण? का? त्याचा काय संबंध? अरे म्हणजे मुलींनी शिकू नये असे मत असणारे खूप लोक आहेत या जगात, आपल्या बापूंसारखे. मग अशा लोकांचे स्थळ आले तर ते नाही म्हणणार ना शिकलेली मुलगी पाहून. मला नवराच नको, पण मी शिकणार आणि मोठी झाल्यावर
सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा ला 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 ही भूमिका योग्य नाही नारायणा. गावातल्या बायका शिकल्या तर मी जीवाचे बरे वाईट करून घेईन असे म्हणणे ही एक प्रकारची धमकीच आहे शंकर बापूंची. शंकर बापूने सुभद्रा वहिनींना धमकवले आहे असे बोलून. याआधी अशीच भूमिका होती त्यांची. देवळातल्या दिव्याने स्वतःला पेटवायला निघाला होता हा माणूस, पण जबरदस्तीने जेरबंद केले तेव्हा त्याचे माथे ठिकाणावर आले. पण आता पुन्हा त्याचे माथे बहकले आहे असे दिसते. हे योग्य नाहीये. हे बघा, मी शंकर बापूंची बाजू घेत नाहीये, पण गावातल्या एका माणसाला अशी भूमिका का घ्यावी लागते याचा विचार करा. वाढ वडिलांपासून चालत आलेली परंपरा कशासाठी मोडायची? काय गरज काय त्याची? म्हणजे माणसाने प्रगती करायचीच नाही असे म्हणायचंय का तुला? पण शिकण्यापासून काय अडले होते बायकांचे? सगळे सरळ सुरळीत सुखाने चालले होते ना, मग हे सारे आले कुठून मध्ये? शिक्षणाची गरजच काय म्हणतो मी. तुझ्याशी वाद घालण्यात काही अर्थच नाही. 100 वेळा झाले या विषयावर आपले बोलून, पण शंकर बापूंवर मात्र लक्ष ठेवायलाच हवं. थांब बयो. काय झाले बापू? अगं सगळा गाव आणि आपल्या घरातले लोक माझ्या विरोधात गेलेत. सगळ्यांनी मला वाळीत टाकलाय. मला तुडवून बायका देवळातल्या शाळेत गेल्या. अगो माझे मरण मी डोळ्यांनी पाहिले. आता मी नाही सहन करू शकत. आणि आता हे जर असेच सुरू राहिले आणि दसऱ्याला लिहिण्या वाचण्याचा सोहळा झाला तर मी दसऱ्याला प्राणत्याग करणार. नका ना बोलू. का नको बोलू? का? तू काय करणार आहेस माझ्यासाठी? बोल ना. मी असे बोलू नये म्हणून तू काय करणार आहेस माझ्यासाठी? शिक्षण सोडशील? बापू तुला लहानाची मोठी केली, चांगल्या घरी तुझे लग्न केले, त्याचे तू असे पान फेडणार आहेस? अगं निदान तू तरी शिकू नको, माझी शपथ आहे तुला. आणि माझी शपथ तू मोडणार नाहीस याची खात्री आहे मला.